परमेश्वरा तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित आहेत तेथे मी आहे. परमेश्वरा तुझी उपस्थिती आमच्यामध्ये येऊ दे आणि तुझी उपस्थिती आमच्यामध्ये कार्य करू दे. तुझा पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये पाठव. परमेश्वरा आम्ही तुझा आदर आणि सन्मान करतो. हालेलुया. आपण सर्वजण त्या पवित्र परमेश्वराकडे आपले नेत्र लावूया. थँक्यू जीसस.
हालेलुया. सर्वजण हालेलुया. आमेन. येशू आमच्यामध्ये आहे. की जणांना विश्वास आहे? आमेन. हालेलुया. ज्या ठिकाणी येशूच्या नावाने 2 किंवा 3 आहेत त्या ठिकाणी येशू आहे. सर्वशक्तिमान, सर्वसृष्टीकर्ता, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तो परमेश्वरच आमच्यामध्ये आहे. एकदा आपण त्याला जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद द्या. जोरदार. येशू आमच्यामध्ये आहे. परिस्थिती आमच्यासाठी किती प्रतिकूल असले तरी देव आमच्यासाठी अनुकूल आहे. आमच्याशी बोलण्यासाठी देव तयार आहे. आज त्याच्या महान हाती आपण सोपून देऊया, प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, प्रेमळ पिता, येशूच्या नावाने देवा आमच्या सर्वांचं जीवन तुमच्या हाती समर्पितो. पवित्र आत्मा, माझं जीवन तुमच्या हाती समर्पितो. देवा, माझ्या आम्ही खंडाला तुम्ही स्पर्श करा. देवा, माझ्या मनातील विचार देवा, तुम्ही माझ्या अंधकरणामध्ये घातले जे स्वर्गीय संदेश, स्वर्गीय वाणी आम्ही तुमच्या लोकांपर्यंत आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे पोहोचवण्यासाठी मला कृपा करा अशी विनंती करतो. प्रभू देवा, या ठिकाणी उपस्थित प्रत्येकांना वचन समजण्यासाठी देवा तुम्ही करुणा करा, कृपा करा अशी विनंती करतो. सर्व मान महिमा गौरव तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन म्हणूया सर्वजन. आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सलाम देत आहे.
आमेन या प्रार्थनामध्ये या सभेमध्ये सर्वांचे मी स्वागत करतो. जरी आमेन काही प्रतिकूल परिस्थिती अवस्था आपल्या समोर असले तरी आमेन असे एक आमेन स्पीकर आमेन आपल्यासाठी देवाने आम्ही तयार करून ठेवले होते म्हणून मी देवाला धन्यवाद देतो, देवाला स्तुती देतो. तुमच्यापर्यंत माझा आवाज येण्यासाठी ह्याद्वारे आम्हाला मदत मिळत आहे, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. आमेन. लवकरात लवकर आमेन. आम्ही नेहमी प्रार्थना आपण करत असल्याप्रमाणे देव आम्ही या सर्व परिस्थिती बदलून टाकण्यासारखे आपल्यासाठी कार्य करू दे. आमेन. 2-3 जागेबद्दल चर्चा सुरू आहे. आमेन. देवाची इच्छा आमेन त्या सर्व गोष्टी बाबतीत प्रकट होण्यासाठी आमेन आपण प्रार्थना करत राहूया. देव मार्ग उघडण्यासाठी कार्य करण्यासाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. येत्या 1 महिना पूर्ण महिन्याभर येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जे तुटलेले जे मनस्थिती येशू ह्या जगामध्ये पृथ्वीवर जीवन जगत असताना हृदयद्रावक जी स्थिती येशूची आहे त्याबद्दल तुमच्याशी बोलण्यासाठी मी इच्छित आहे. त्यासाठी देवाने माझ्या मनामध्ये प्रेरणा दिलेला आहे. त्याच्या सुरुवात करण्यासाठी एक शास्त्रभाग आपण वाचूया. लूका शुभवर्तमान 22वा अध्याय 44 वचन वाचून आपण सुरुवात करूया. लूका शुभवर्तमान अध्याय 22 वचन 44 वाचून सुरुवात करू. वाचा. मग अत्यंत विवल होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांना ऐकायला मिळाले असा विश्वास ठेवतो. ज्या ज्या लोकांकडे बायबल आहे तुम्ही बायबल देखील उघडून त्या शास्त्रभाग बघू शकता. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी मी ते वाचू इच्छित आहे. 22-44 ओके 44. मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. मत्ती शुभवर्तमान 21व्या अध्यायापासून आपण बघत असताना असं अनेक घटना येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या संदर्भात आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याचं मन तुटलं गेलेली जी अवस्था, मत्ती 21 पासून 28 पर्यंत असे अनेक घटना आहे. काही परिस्थितीमुळे, काही घटनांमुळे, काही लोकांमुळे येशू ख्रिस्ताचं मन तुटलं गेले. म्हणजे येशूची हृदयद्रावक स्थिती आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याबद्दल ह्या दिवसांमध्ये मनन करण्यासाठी आम्ही एकत्र त्या वचनातून शिकण्यासाठी प्रार्थनापूर्वक आग्रहाने आपण देवाकडे कान देऊया. आमेन. हार्ट ब्रेक्स ऑफ जीसस क्राइस्ट. आमेन. आमेन. येशू ख्रिस्ताची आम्ही हृदयद्रावक जी स्थिती त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. आमेन. हालेलुया. आता त्यामध्ये आपण जाण्याच्या अगोदर जेव्हा येशूचे हृदय तुटले गेले, त्याचं मन विवल होऊन अस्वस्थ होऊन त्या स्थितीतून येशू जात होता, तेव्हा येशूने केलेला एक महत्त्वपूर्ण गोष्टी या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळाले. काय आहे? मग अत्यंत विवळ होऊन त्याने काय केले? अधिक आग्रहाने प्रार्थना केली. अधिक
आग्रहाने प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हृदय विवल होत असताना, मन अस्वस्थ होत असताना, मन तुटलेल्या अवस्थेमध्ये जात असताना येशूने काय केले? अधिक आग्रहाने प्रार्थना केली. अधिक आग्रहाने येशूने काय केले? प्रार्थना केली. आता सध्या ही जी परिस्थिती किंवा हे जो पार्श्वभूमी आहे वचनाचे, शिष्यांना घेऊन गेत्सेमने बागेत येशू आहे. गेत्सेमने बागेत असताना 3 शिष्यांना घेऊन पुढे येशू जात आहे आणि त्या तिघांना एक ठिकाणी बसवून येशू एकटा प्रार्थना करण्यासाठी पुढे जात आहे. तेव्हा जो प्याला त्याला प्यायचे होते, जे कठीण अवस्थेतून त्याला जावं लागत होते, जगाच्या पापासाठी, मानव जातीला पापातून वाचवण्यासाठी, म्हणजे दुःख सहन, जो क्रूस त्याला उचलायचे होते, जे दुःख सहन त्यातून त्याला जायचे होते, त्या गोष्टी समोर बघून येशूचे हृदय विवल होत आहे. फक्त शारीरिक त्रास नव्हे, फक्त शारीरिक वेदना, शारीरिक दुखणे, शारीरिक जखम एवढंच नव्हे, हृदय देखील, मन देखील विवल होत आहे. एक मनुष्य या नात्याने, तुमच्यासारखे माझ्यासारखे एक मनुष्य या नात्याने त्याचे हृदय अत्यंत विवल होऊन तो काय करत आहे? प्रार्थना करत आहे. लक्षात घ्या सर्वजण. प्रेज द लॉर्ड. आमेन. मनुष्यासाठी दुःख सहन करणे, मनुष्याचा पाप आणि शाप स्वतःवर घेणे, मनुष्यासाठी क्रूस उचलून आमेन हातपायावर खिळ मारण्यात आल्या अवस्थेमध्ये, आमेन नग्न अवस्थेमध्ये क्रूसावर असणे, आम्ही सर्व लोकांसमोर एक लज्जित, एक अपमानास्पद अवस्थेमध्ये असणे एवढं काही सोपे नाही. परंतु त्या अवस्थेतून जाण्यासाठी आम्ही जेव्हा वेळ जवळ येत आहे, एक महान एक परीक्षा, एक महान एक कसोटी समोर येशू आहे. आम्ही त्या समोर, आम्ही कसोटी समोर, परीक्षेसमोर जात असताना त्याचे हृदय विवल होत आहे. अत्यंत तीव्र दुःख, आम्ही तीव्र वेदना आम्ही त्याच्या हृदयामध्ये देखील अनुभवायला मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी काही परिस्थिती आपल्या समोर येत असताना माझी इच्छा आणि देवाची इच्छा, माझा मार्ग देवाचा मार्ग, माझ्याबद्दल इतरांची इच्छा आणि माझ्याबद्दल देवाची इच्छा, माझ्याबद्दल माझ्या आई वडिलांची जी योजना आणि माझ्याबद्दल दैविक योजना, माझ्या भविष्याबद्दल माझे प्लान्स आणि दैविक जो प्लान्स, या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा एक लढाई, एक युद्ध होत असताना त्या गोष्टींना तोंड देणे एवढं काही सोपे नाही. लक्षात आले सर्वांना. देवाला माझ्याबद्दल एक इच्छा आहे आणि मला स्वतःला माझ्या जीवनाबद्दल एक इच्छा आहे. मी स्वतः निवडू शकतो असा एक मार्ग माझ्या समोर आहे, परंतु कुठला मार्ग मी निवडले पाहिजे त्याबद्दल देवाला माझ्याबद्दल एक इच्छा आहे. मला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, माझ्या आई वडिलांकडे किंवा माझ्या पतीकडे किंवा पत्नीकडे किंवा लेकरांकडे किंवा भाऊ बहिणींकडे किंवा मित्रांकडे एक योजना असेल, परंतु देवाकडे एक मार्ग आहे, एक योजना आहे माझ्याबद्दल. जेव्हा या 2 पर्याय, 3 पर्याय किंवा 4 पर्याय आमच्या समोर येत असताना काय निवडायचं आहे, कसे पुढे जायचे आहे, कुठला निर्णय घ्यायचा आहे, ह्याबद्दल काय होत आहे, कधी कधी आम्ही अवघड परिस्थितीमध्ये सापडत आहे, समस्या निर्माण होत आहे. काय निवडणे, काय नाही निवडणे. बरोबर आहे की नाही. आज तुम्ही या वचनासमोर बसत असताना, पवित्र आत्मा या वचनाद्वारे आपल्याशी बोलत असताना अनेक गोष्टींविषयी अनेकांचे हृदय विवल झालेलं आहे. अनेकांच्या हृदयामध्ये तीव्र वेदना आहे. कारण
काय निर्णय घ्यायचा आहे, निश्चय करायचा आहे, पुढे कसं पाऊल उचलायचं आहे, ह्याबद्दल कधी कधी आम्ही अस्वस्थ होतो. आमेन. कधी कधी त्या वेदना हृदयातील आमेन जे काही तीव्र दुःख आमेन विवळ झाल्याची अवस्था आमेन कधी कधी काही लोकांना किंवा इतरांना समजत नसेल, इतरांना ते कळत नसेल, कोणाला आपण सांगू शकत नसेल, अशी अवस्थेमध्ये आपण जात असताना आमेन येशूने जे काही केले तेच आम्हाला देखील करण्याची गरज आहे. किती लोकांच्या लक्षात आले? काय निर्णय घ्यायचा आहे? एक मोठी परीक्षा माझ्या समोर आहे. मी एक मोठी कसोटीला आम्ही तोंड देत आहे. आम्ही त्या ठिकाणी माझ्या दैहिक इच्छा वर येत आहे, तसंच माझ्या आध्यात्मिक इच्छा देखील वर येत आहे. काही लोक मला काहीतरी सांगत आहे, इतर काही लोक इतर काहीतरी सांगत आहे. तसं देवाचं वचन उघडत असताना मला इतर काहीतरी वाचायला मिळत आहे. जेव्हा आम्ही देवासमोर जात असताना देवाकडून काहीतरी मला ऐकायला मिळत आहे. या सर्व गोष्टींमुळे कधी कधी आपण काय होत आहे आपल्या जीवनामध्ये, आपण गोंधळात पडतो, गोंधळात जातो. किती लोकांना समजेल मी जे सांगितले? परंतु त्याचा परिहार म्हणून, त्याचा उपाय म्हणून येशूने काय केले त्याबद्दल 2-3 गोष्टी आज तुम्हाला सांगून माझा आमेन जे संदेश या ठिकाणी बंद करण्यासाठी, प्रार्थना करून समाप्त करण्यासाठी इच्छित आहे. आमेन. हालेलुया. किती लोकांना समजले? म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा आपलं हृदय अस्वस्थ होतो, जेव्हा विवळ होतो आपण, जेव्हा आपल्या हृदयामध्ये आम्ही वेदना निर्माण होत आहे, ओझ निर्माण होत आहे, काळजीमध्ये टेन्शनमध्ये आपण जात असतो, आम्हाला करण्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे गुडघे टेकणे देवासमोर, देवाकडे प्रार्थना करणे, आम्ही देवासमोर आपलं हृदय ओतणे. हेच देव तुमच्याबद्दल माझ्याबद्दल इच्छा धरत आहे. हालेलुया. कदाचित दुसऱ्यांना समजत नसेल, दुसऱ्यांना सांगू शकत नसेल, आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही कुणाच्याही अवस्था नसेल, परिस्थिती नसेल किंवा कोणी तयार नसेल, परंतु आज संध्याकाळी लक्षात घ्या, आम्ही तुमच्यासाठी माझ्यासाठी नेहमी आम्ही कान उघड ठेवलेले, आम्ही आमच्यासाठी हात पुढे करणारा, आमच्यावर दृष्टी लावणारा एक परमेश्वर आमच्यासाठी आहे. आम्ही तो कधीही आमच्यापासून आम्ही त्याचे तोंड फिरवत नाही, आमच्यापासून त्याची दृष्टी फिरवत नाही, आम्ही कधीही त्याचा हात आपल्यापासून काढून घेत नाही. आम्ही सतत आपल्यासाठी आपल्याकडे दृष्टी लावणारा परमेश्वर आपल्यासाठी आहे. म्हणून आम्हाला त्याच्या समोर जाणे, आम्ही त्याच्या समोर गुडघे टेकणे, हेच प्रभू तुमच्याबद्दल माझ्याबद्दल इच्छा करत आहे. हालेलुया. किती लोकांचे लक्षात आले? बाइबल आम्हाला शिकवत असल्याप्रमाणे उस पहाड़ पर आंखें मेरी जहां से बहती मदद सारी. म्हणूया त्या 2 लाईन. हालेलुया. सर्वजण मिळून उस पहाड़ पर आंखें मेरी, विश्वासाने, जहां से बहती मदद सारी. सर्वजण मिळून उस पहाड़ पर जमीन आसमान को बनाया, दुश्मन गाड़. सर्वजन वो मेरा घर, दुश्मन गाड़. यस. हालेलुया.
राहो सर्वजण म्हणून उस पहाड़ पर थैंक यू जीसस काही विषयांबद्दल काळजीमध्ये, भीतीमध्ये, चिंतेमध्ये कोण असेल तर आज पवित्र आत्मा तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुमच्यासाठी तुम्हाला मदत करणारा, तुम्हाला सहाय करणारा एक परमेश्वर तुमच्यासाठी जिवंत आहे. तुमचं मन विवल होत असताना, तुमचं मन तुटत असताना मनाच्या जवळ आमेन उभं राहून तुमच्या हृदयाशी आमेन बोलणारे परमेश्वर आज संध्याकाळी ह्या ठिकाणी आहे. म्हणून तुमच्या जीवनातील संकट, आमेन तुमच्या जीवनातील कठीण परिस्थिती, आमेन देवाकडे जाऊन प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला मदत केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सामर्थ्य मिळाले पाहिजे. हालेलुया. एक क्षण आपण प्रार्थना करूया. येशू ख्रिस्ताच्या नावाने देवा प्रिय तुमच्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. देवा आम्ही विश्वास ठेवतो की ही जी वाणी आम्ही ऐकत आहोत स्वर्गीय वाणी आहे, तुमच्याकडून वाणी आहे. देवा आम्ही एकमेकांना आम्ही त्याचे हृदय आम्हाला कळत नसले तरी देवा प्रत्येकाचे हृदय अंधकरण ओळखणारा परमेश्वर तुम्ही आहे. आम्ही त्याच्या अंधकरणातील अवस्था ओळखून येशूच्या नावाने देवा आम्ही तुम्ही त्याच्यासाठी कार्य करणारा, आम्ही प्रार्थनेसाठी अधिक सामर्थ्य देणारा, आम्ही जे संकट त्यांच्या जीवनामध्ये आहे, आम्ही जे प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आहे, आम्ही जे काही आम्ही हृदयद्रावक आम्ही स्थिती त्यांच्या जीवनामध्ये आहे, अधिक प्रार्थना करण्यासाठी त्याद्वारे त्यांना मदत मिळू दे अशी विनंती करतो. प्रभू देवा प्रार्थना ऐकलं म्हणून धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन. विश्वास आहे काय? प्रभू आमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. प्रभू आमच्याशी बोलणारा देव आहे. तो आमच्यासाठी कार्य करणारा देव आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून सुरुवातीत मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या जीवनातील जे कठीण अवस्था आहे, जे संकट आहे, आम्ही हृदय भेद आम्ही जी अवस्था आहे ते आम्हाला काय केले पाहिजे? आम्ही प्रार्थना करण्यासाठी आम्हाला समर्थ बनवले पाहिजे. आम्हाला प्रार्थना करण्यासाठी शक्तिमान बनवले पाहिजे. जेवढे संकट वाढत आहे, जेवढे कठीण अवस्था वाढत आहे, समस्याची तीव्रता जसं वाढत जात आहे तसे गुडघ्यावर बसण्यासाठी आम्ही तयार झाले पाहिजे. तुम्हाला आणि मला विजय देणारा परमेश्वर आपल्यासाठी आहे. विजय देणारा परमेश्वर आपल्यासाठी आहे. आमेन. किती लोकांचा विश्वास आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे विषय मी निवडत असताना मी असंच या विषयी निवडले नाही, तर परमेश्वराने माझ्या हृदयामध्ये दिलेला एक प्रेरणा, त्यानुसार मी हे जे विषय निवडलेला आहे. कारण माझा विश्वास आहे ह्या वचनाद्वारे देव आमच्याशी बोलणारा देव आहे. आज सकाळी मी मिरजमध्ये संदेश दिल्यानंतर काही लोकांनी येऊन सांगितले की खरोखर आम्ही या संदेश ऐकण्यासाठी याबद्दल देव माझ्याशी बोलावे असं आम्ही प्रार्थना करून सकाळी आलो. देवाने आमच्याशी बोलले असं त्या लोकांनी सांगितले. माझा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण खात्री आहे आज संध्याकाळी देखील देव तुमच्याशी बोलणार आहे. देव आम्हाला शक्ती सामर्थ्य देऊन पुढे चालवणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून मत्तई शुभवर्तमानाकडे पण जाऊया. मत्तई शुभवर्तमान 26वा अध्याय 37 आणि 38 वचन वाचूया. मत्तई 26, 37 आणि 38. 26, 37 आणि 38. मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुले त्यास बरोबर घेतले आणि तो खिन्न व अतिकष्टी होता. बघा शब्द लक्षात घ्या. खिन्न व अतिकष्टी. कसा आहे? खिन्न आणि अतिकष्टी.
एक सिंबल वर्ड आहे का ते? एक एकदम एक काय म्हणायचे, साधे एक शब्द आहे की तो वापरलेले नाही. खिन्न आणि अति कष्टी मानसिक अवस्था. तुम्ही जसं विचार करता, मी जसं विचार करता तसं नव्हे. एकदम खिन्न झाला, एकदम अस्वस्थ झाला, विवळ होऊन, खिन्न होऊन. मानसिक तणाव इतकं भयानक आहे त्या वेळेमध्ये येशूच्या जीवनातील. तेव्हा येशूने काय केले पुढे? तेव्हा त्याने त्यास म्हणले, माझा जीव मरणप्राय, माझा जीव मरणप्राय. बघा स्थिती अवस्थेकडे लक्ष द्या. माझा जीव मरणप्राय म्हणजे मरणाला तोंड देणारी एक व्यक्ती, मरणाला तोंड देणारी एक व्यक्ती आत्ता मरण येणार आहे. समजा लक्षात घ्या. जब समजा एक व्यक्ती पाणीत बुडत असताना किंवा आग लागत असताना किंवा मरण आत्ता एक क्षणात मरण मला ग्रस्त करणार आहे असे विचार केल्यावर त्या व्यक्तीची अवस्था काय असणार? तुमच्या लक्षात आले काय? अचानक अनपेक्षित मरण येणे त्याबद्दल नव्हे, समोर दिसत आहे मरण. त्या व्यक्तीची अवस्था काय असणार? येशू म्हणत आहे मी मरणप्राय झालेला आहे किंवा माझं मन खिन्न होत आहे, आधी तीव्र दुःख वेदना विवर मी होत आहे. आम्ही ती अवस्था येशूच्या जीवनामध्ये. आणि पुढे मरणप्राय अति खिन्न झाला आहे, तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. पुढे मग तो थोडासा पुढे जाऊन, आणि मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला. म्हणूया काय आहे? पालथा पडला. म्हणूया सर्व म्हणे काय आहे? पालथा पडला. आणि त्याने अशी प्रार्थना केली, आता लक्ष द्या माझ्याकडे. मन खिन्न होत आहे, विवल होत आहे, आधी तीव्र दुःख त्याच्यामध्ये आहे, मरण प्राय होत आहे. आम्ही तेव्हा तो आम्ही जरा पुढे जाऊन पालथा पडला. आज किती लोक त्यासाठी तयार आहे? देवाला तक्रार न देता, देवाविरुद्ध कुरकुर न करता, हे ना त्यांना दोष न देता, ह्यांच्या त्यांच्या चुका न काढता, आम्ही झालेल्या अवस्थेमध्ये शुभशाप न देता, विश्वास सोडून आम्ही इतर अनेक मार्गाच्या शोधात न जाता, आम्ही एकटं जाऊन आम्ही देवबापा समोर पालथा पडून हालेलुया त्याच्याकडे त्याच्याशी संवाद साधण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी तयार असलेले किती लोक या ठिकाणी आहे. संकट, समस्या, कठीण परिस्थिती आम्ही हृदयद्रावक आम्ही स्थिती देवापासून दूर करण्यासाठी नव्हे किंवा देवाविरुद्ध तक्रार करण्यासाठी नव्हे, आम्ही कुरकुर करण्यासाठी नव्हे, अविश्वास निर्माण होण्यासाठी नव्हे, तर आम्ही कालच्या पेक्षा मागच्या दिवसांपेक्षा देवाजवळ अधिक जाऊन देवासमोर पालथा पडून आम्ही आक्रोश करून आम्ही देवाकडे प्रार्थना करण्यासाठी, विनंती करण्यासाठी देव तुमच्याबद्दल माझ्याबद्दल इच्छा धरत आहे. म्हणून त्या हृदयात अवस्था देवाकडे अधिक देवाजवळ जाण्यासाठी आम्हाला सामर्थ्य दिले पाहिजे. त्यासाठी मदत त्याद्वारे आम्हाला मिळाली पाहिजे. अनेक लोकांच्या जीवनाकडे बघितले तर समस्या आले, संकट आले तर कुरकुर करत देवाला दोष, अनेकांना दोष, कुटुंबातील लोकांना दोष, बाळगांना दोष, मंडळीला दोष. जेव्हा त्या परिस्थिती देवाजवळ जाण्यासाठी एक संधी म्हणून वापरना करता, देवाच्या इच्छेसाठी समर्पित होण्यासाठी तयार न होता, आम्ही तुटलेल्या मनाने निराशेमध्ये जीवन जगणार पुष्कळ लोक आहे. आज संध्याकाळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, परमेश्वराची इच्छा असा आहे की तुमच्या संकटाची जी परिस्थिती आहे, मन खिन्न होत असेल जी परिस्थिती आहे, तुम्हाला अधिक आणि अधिक देवाजवळ घेऊन गेले पाहिजे. आमेन.
येशूच्या जीवनातून आम्हाला तेच आम्हाला शिकायला मिळत आहे, समजून येत आहे. आमेन, आमेन. किती लोकांना समजले? किती लोक त्यासाठी तयार होणार? देवा, मी कुरकुर करणार नाही, मी तुझ्या विरुद्ध तक्रार करणार नाही, मी कधी तुला दोष देणार नाही, मी कोणाला दोष देणार नाही. आता मी तुमच्याजवळ अधिक येण्यासाठी त्या संधीचा वापर करणार, कारण मला तुम्ही सामर्थ्य देणार, शक्ती देणार. आम्ही तुमच्या समोर फालत पडून तुमच्याशी बोलण्यासाठी, तुमच्या समोर वेळ घालवण्यासाठी. आमेन. या ठिकाणी बसलेला अनेक लोकांचा अनुभव असा आहे, कठीण अवस्थेतून जात असताना, हृदयद्रावक अवस्थेतून जात असताना विश्वास कमी झाले नाही, प्रार्थना कमी झाले नाही, देवाला सोडून दिलं नाही, आम्ही प्रार्थना सोडून दिले नाही, तर देवासमोर अधिक जाण्यासाठी, आम्ही देवावर सर्व काही गोष्टी सोपून देण्यासाठी, आम्ही देवावर भरोसा ठेवून पुढे जाण्यासाठी देवाने तुम्हाला कृपा केले. म्हणून आज तुम्ही इथं आहे, म्हणून तुम्ही देवाची आराधना करत आहे, म्हणून तुम्ही विश्वासात आज टिकून आहे. संकट, समस्या, कठीण अवस्था तुमच्या जीवनामध्ये आला नाही म्हणून नव्हे, तर या सर्व परिस्थितीतून जात असताना देखील तुम्ही त्या संधी देवाजवळ अधिक जाण्यासाठी तुम्ही त्या संधीचा वापर केले. हालेलुया, हालेलुया. 3 गोष्टी तुम्हाला त्या वचनातून सांगून मी पुढे प्रार्थना करण्यासाठी इच्छित आहे. आमेन. नंतर ह्या विषयाबद्दलच या आमेन 4-5 आठवडा आपण मनन करणार आहोत. आमेन. त्यासाठी प्रार्थने आग्रहाने देवाकडे आपण कान देऊया. पहिल्यांदा आपण जी प्रार्थना त्या अवस्थेमध्ये आपण करत असतो, त्या प्रार्थना काही गोष्टी करण्यासाठी, काही कार्य करण्यासाठी आम्हाला ताकद, सामर्थ्य दिले पाहिजे. पुन्हा एकदा सांगू, ऐका सर्वजण. जेव्हा त्या संकटातून आपण जातो, त्या समस्येतून आपण जातो, हृदयद्रावक स्थितीतून आपण जातो, त्या स्थिती, त्या अवस्था, त्यामध्ये जी प्रार्थना आपण करत आहे, त्या प्रार्थना काही गोष्टी करण्यासाठी आम्हाला काय केले पाहिजे? सामर्थ्य दिले पाहिजे. आमेन, हालेलुया. Prayer should help us to do something. Prayer must give the ability to do something. आमेन. कधी कधी प्रार्थना म्हणजे, कधी कधी काही लोकांना असं वाटते की सर्व काही करण्यासाठी देवाकडे सोपवणे असं वाटते. बरोबर आहे की नाही? प्रार्थना म्हणजे काय आहे? सर्व काही करण्यासाठी देवाकडे ढकलून देणे. देवा, मी प्रार्थना करतो, हे सर्व काय तू बघ, तू बघून घे, तुला काय करायचे तू कर. हे आहे का प्रार्थना? नाही. येशू ख्रिस्ताचे जीवन आपण बघत असताना या वचनाद्वारे, हे 2 वचन तुम्हाला मी वाचून दाखवले, त्या वचनाद्वारे मी बघत असताना हेच आम्हाला पाहायला मिळत आहे की प्रार्थना ह्यासाठी येशू करत आहे, जे काम येशूला करायचं आहे त्या काम करण्यासाठी देव बाप त्याला सामर्थ्य द्यावे, त्यासाठी प्रार्थना करत आहे. समजले? ह्यासाठी नाही की जे काम येशूला करायचे होते त्या काम देव बापाकडे, आम्ही देव पिताकडे सोपवणे, आम्ही ढकलून देणे, आम्ही ते नव्हे, तर देवा मला जे काम करायचं आहे त्या काम करण्यासाठी मला सामर्थ्य पाहिजे. I want the ability to do the task that you have given me. आम्ही जे काम तूने मला दिलेलं आहे त्या काम करण्यासाठी मला कशाची गरज आहे? सामर्थ्य मला गरज आहे, क्षमता मला गरज आहे. प्रार्थना म्हणजे कामापासून पळून जाणे नव्हे, तर जे काम देवाने आम्हाला दिलेलं आहे त्या काम करण्यासाठी देवाकडून सामर्थ्य मागणे आहे, क्षमता मागणे आहे. किती लोकांना समजले? कधी कधी आम्हाला वाटते की प्रार्थना करणे म्हणजे काय आहे? आम्ही कामापासून पळून जाणे हे नव्हे, आम्ही देवाने जे काम आमच्यावर सोपवले त्या काम करण्यासाठी देवाकडून सामर्थ्य मागणे, हेच देव तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल इच्छा रखत आहे. माझ्याकडे जे काम दिलेलं आहे त्याला कोणाकोणाला करायचे? मलाच करायचे.
येशूकडे देवबापाने काम सोपवले. काय आहे काम? संपूर्ण जगासाठी आम्ही संपूर्ण जगाच्या पापासाठी मरण पत्करणे, आमेन, दुःख सहन करणे, आमेन, स्वतःच्या लोकांद्वारे, शिष्यांद्वारे, अनेक परिस्थितींद्वारे दुःख सहन करणे, तोच काम देवाने येशूवर सोपवलेला आहे. मग त्या काम दुसरा कोणाकडे देण्यासाठी नव्हे, त्या काम स्वतःवर घेऊन त्या काम करण्यासाठी क्षमता, विशेष सामर्थ्य देवबापाकडून प्राप्त करणे, ह्यासाठी येशू काय करत आहे? प्रार्थना करत आहे. किती लोकांच्या लक्षात आले मी जे सांगितले? म्हणून प्रार्थना करणे म्हणजे कामापासून पळून जाणे नव्हे, तर देवाने सोपवलेलं काम, देवाने दिलेलं काम करण्यासाठी देवाकडे सामर्थ्य मागणे, देवाकडे मदत मागणे, हेच आहे आम्ही देवाची इच्छा. किती लोकांच्या लक्षात आले? जेव्हा मी देवासमोर फाटता पडतो, देवासमोर गुडघे टेकतो, तेव्हा लोकांसमोर धैर्याने उभं राहून आम्ही जे काम देवाने मला सोपवले, त्या काम करण्यासाठी देव मला सामर्थ्य देणारा देव आहे. तेव्हा लोकांसमोर गुडघे टेकण्यासाठी, लोकांसमोर पाळता पडण्यासाठी मला संधी येणार नाही. किती लोकांच्या लक्षात आले? हेरोदासमोर, पिलातासमोर, यहुदी लोकांसमोर पाळता पडण्यासाठी, त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसण्यासाठी, त्यांच्या पाय पडण्यासाठी येशूला संधी येणार नाही. कारण का? गेत्सेमने बागेत आम्ही देवपितासमोर पाळता पडले कारणाने, देवबापासमोर आम्ही गुडघ्यावर गेले कारणाने, आम्ही हेरोदासमोर, पिलातासमोर, आम्ही लोक समुदायासमोर धैर्याने उभं राहायला आम्ही तुला क्षमता प्राप्त होत आहे, तर धैर्य प्राप्त होत आहे. आपल्या जीवनामध्ये येणार जो समस्या आहे, जी अडचण आहे, जी प्रतिकूल परिस्थिती आहे, त्यासमोर धैर्याने आम्हाला उभं राहायचं असेल तर वैयक्तिकरित्या गुप्तपणे आपल्या खोली आम्ही पळता पडणे, गुडघ्यावर बसणे हे गरजेचं आहे. या ठिकाणी उभं राहून मला तुमच्याशी दोन शब्द बोलायचे असेल तर आम्ही तुमच्या समोर आमेन गुडघे असे थरथरता आम्ही तुमच्या समोर बोलायचं असेल तर, आम्ही माझा खंड तुमच्या समोर उघडायचा असेल तर, दैविक वाणी तुमच्या समोर मला सांगायचं असेल तर, मला देवाच्या समोर बसण्याची गरज आहे, देवाकडे मला प्रार्थना करण्याची गरज आहे. आम्ही ऐका देवाचं लोकांनो, ज्या समस्या, जे संघर्ष, जे अडचण आम्ही तुमच्या समोर येणार आहे, त्या समस्यांसमोर गुडघे न टेकण्यासाठी, फाळता न पडण्यासाठी काय करण्याची गरज आहे? गुप्तपणे देवासमोर फाळता पडणे, देवासमोर गुडघे टेकणे, हे देव तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल इच्छा करत आहे. किती लोकांच्या लक्षात आले? हालेलुया, हालेलुया. जो देवासमोर फाळता पडतो तो काय करणार? तिथं पडून राहणार काय? येशू जाऊन फाळता पडला एकदा, दोनदा, तीनदा, मग काय केला? तिथंच पडून राहिला काय? उठला आणि जो काम देवाने त्याच्यावर सोपवले होते त्या कामासाठी पुढे जात आहे. लक्षात आहे सर्वांना? जो देवासमोर फाळता पडतो तो तसंच पडत राहणार नाही. तो काय करणार? उठणार आणि जे काम, जी जबाबदारी, जे कर्तव्य देवाने तुमच्यावर सोपवलं आहे त्या कामासाठी तुम्ही काय करणार आहे? पुढे जाणार. त्या काम तुमच्याद्वारे घडून येणार. किती लोकांच्या लक्षात आले? हालेलुया. येशू फाळता पडला, प्रार्थना केला आणि उठून शिष्याला सांगत आहे, आता चला, आता वेळ आली आहे, आता मला पकडण्यासाठी लोक येणार आहे, आता मला लोकांसमोर उभं राहायचं आहे, निंद सहन करायचं आहे, क्रूस उचलायचं आहे, अपमान सहन करायचं आहे. म्हणून चला, मला जे काम देवबापाने सोपवलेलं आहे, दिलेलं आहे, त्या कामासाठी आता पुढे जाऊया. पालता पडण्याचं तयार आहे काय? गुडघेवर येण्याचं तयार आहे काय? तर उठण्यासाठी देव तुम्हाला सामर्थ्य देणार आणि जे काम तुमच्याद्वारे करून घ्यायचं आहे त्या काम देव तुमच्याद्वारे करून घेणार.
100% गॅरंटी आहे. आमेन. जर तुम्ही गुडघ्यावर बसता काय, तुम्ही देवासमोर फटफटता काय, तर काही डाऊट नाही, 100% गॅरंटी आहे. आमेन. देवासाठी तुम्ही उठणार. आमेन. देवाने जे काही तुमच्यावर सोपवले ते तुम्ही करणार. आमेन. तुमच्याद्वारे जे काही घडून आणायचं आहे ते देव घडून आणणार, कारण हे देवाचं वचन आहे, सत्य आहे. तसंच देव घडून आणणारा देव आहे. आमेन. आमेन. समजले का सर्वांना? दुसरा, प्रार्थना त्या संकटामध्ये, कठीण अवस्थेमध्ये आपण करत असताना फक्त त्या अवस्था स्वीकारण्यासाठी क्षमता तेवढंच नव्हे, तर त्या अवस्थेबरोबर परिवर्तन होण्यासाठी देखील देव मला मदत करणार. पुन्हा एकदा सांगतो, नॉट जस्ट टू ऍक्सेप्ट दॅट सिच्युएशन, बट टू ट्रान्सफॉर्म द सिच्युएशन. त्या अवस्थेचा परिवर्तन करण्यासाठी देखील देव मला क्षमता देणार. किती लोकांना हे जे वाक्य समजत आहे मला माहित नाही, स्पष्टीकरण देत असताना तुमच्या लक्षात येईल. येशू पडला, प्रार्थना केली आणि येशूने काय सांगितले? तुमची इच्छा इच्छेप्रमाणे होऊ दे. तुमची इच्छेप्रमाणे. ऍक्सेप्टिंग द विल ऑफ गॉड. देवाची इच्छा आहे, जो संकट आहे, जो तीव्र वेदना आहे, जो क्रूस आहे, स्वीकार करण्याची तयारी. रेडी टू ऍक्सेप्ट दॅट पेन, दॅट एगनी, रेडी फॉर दॅट. त्याचं तयारी. एवढंच नव्हे तर त्याचं परिवर्तन करण्यासाठी देखील तयारी. ऐका, येशू तयार झाला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि त्याचं रूपांतर कशामध्ये झाले? देवाच्या गौरवामध्ये त्या संकटाचे रूपांतर झाले. ते मारहाण आहे, जे दुखणे आहे, जे काट्याचे मुकुट आहे, आमेन, जे हात पायावर जे खिळ मारण्यात आले, आमेन, जे दाढी, आमेन, जे केस भरून काढले, या सर्व काही कशामध्ये त्याचे परिवर्तन केले? आमेन, गौरवामध्ये त्याचे परिवर्तन केले. लाखो लोकांच्या तारणासाठी, करोडो लोकांच्या तारणासाठी आणि त्या दुःख सहन कारणीभूत झाले. मेल्यातून पुन्हा उठून पिलाला गौरव देण्यासाठी, पिलाच्या नावाचा गौरव करण्यासाठी त्या संकटाचं परिवर्तन येशू करत आहे. नॉट जस्ट ऍक्सेप्टिंग बट ट्रान्सफॉर्मिंग. तुम्हाला सर्वांना माहित आहे टायटॅनिक नावाचं जहाज. टायटॅनिक किती लोकांना माहित आहे? टायटॅनिक मोठं जहाज, कधी न बुडणारं जहाज म्हणून. कोणी अनब्रेकेबल, कोणी बुडू शकत नाही, अनसिंकेबल, आम्ही कोणी नाश करू शकत नाही असं म्हणले टायटॅनिक. त्यामध्ये प्रवास करण्यासाठी अनेक लोकांनी पैसा गोळा करून, अनेक वर्षाचा पैसा गोळा करून तिकीट काढलेले पुष्कळ लोक. त्यामध्ये एक व्यक्ती आहे, फिलिप नावाचे एक व्यक्ती. फिलिप शेतकरी आहे. अनेक वर्ष पैसा गोळा करत त्या जहाजमधून प्रवास करण्यासाठी निर्णय घेतला. परंतु अचानक त्याच्या मुलगीला कुत्रा मग डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरने सांगितले की आता ही मुलगीला घेऊन पुढे प्रवास करू शकत नाही. आता जहाजमध्ये, टायटॅनिकमध्ये प्रवास करण्यासाठी पैसा देऊन तिकीट काढले. आता काय होत? रिफंड होत नाही, परत पैसा. जर प्रवास कॅन्सल केले तर पैसा परत मिळणार नाही. किती माझ्या लक्षात नाही किती रक्कम आहे ते, माझ्या लक्षात म्हणजे मोठी रक्कम आहे. त्याला इतकं राग, कारण मुलगीला घेऊन जाऊ शकत नसेल तर मग आई वडील जाता येणार काय? पत्नी म्हणा तुम्ही जावा, मी मुलगी बरोबर थांबतो म्हणलं तर पतीला बरोबर वाटत नाही. पत्नी म्हणा मी कसं जाऊ, मुलगी अशी अवस्थेत. मग दुसरा मुलगा त्याला पण कसं घेऊन जाऊ, कारण
पत्नीला आणि त्या मुलगीला घरी सोडून नंतर काय होणार, काय करणार तुला खरं काही माहीत नाही, कसं जाणार. मग त्या वडिलाला इतकं राग, देवाकडे किती दिवस प्रार्थना केली, देवाकडे किती दिवस आग्रह केले, किती दिवस प्रयत्न आहे त्या जहाजमध्ये प्रवास करण्यासाठी. देवा तू का असं का केला. आणि जेव्हा जेव्हा त्या कुत्रा समोर येतोय काय करायचं, मारायचं. हातात जे मिळेल ते घेऊन कुत्राला मारायचं, कारण तुझ्यामुळे हे झालेलं. आम्ही आता जहाजामध्ये बसलेलो असतो, प्रवास करत असतो. मग तुझ्यामुळे हे सर्व काय झाले, तुझ्यामुळे हे सर्व काय. मग जेव्हा जेव्हा त्या कुत्राला समोर दिसत आहे त्याला मारायचे, लाथ मारायचे, हातात काय मिळेल त्या घेऊन मारायचे. परंतु त्यांना असे एक बातमी मिळाली की जो जहाज टायटॅनिक आहे काही दिवसाने काय झाले, प्रवास पूर्ण करू शकले नाही, पाणीत समुद्रात. तेव्हा त्याला इतका आनंद झाले, त्या कुत्रा जवळ घेतले, मिठी मारून चुंबन घेऊन, तू चवल्यामुळे धन्यवाद, आभार आहे, आभारी आहे मी, तू त्या मुलगीला चवल्यामुळे आम्ही सर्वजण आमेन. बघा परिस्थिती कठीण होत असताना, अनपेक्षित घडत असताना त्या कुत्र्याला शिवशाप, कुत्र्याला मारत आहे, दोष देत आहे, देवाला दोष देत आहे. परंतु आम्ही त्या प्रार्थना, आम्ही देवाची विनंती आहे, आता ती परिस्थिती स्वीकार करण्यासाठी तयार होत आहे. आणि जे कुत्र्याला मारणारा व्यक्ती त्याच्यामध्ये परिवर्तन करत आहे. त्या परिस्थिती आनंदामध्ये आम्ही उल्हासामध्ये त्या परिस्थितीचा बदल होत आहे. किती लोकांच्या लक्षात आले. आज कदाचित काही लोकांना आपण दोष देत असेल, काही लोक आमच्या समोर येत असताना आम्हाला राग येत असेल, ह्याच्यामुळे हे सर्व झाले बघा, तिच्यामुळे सर्व झाले बघा, त्याच्यामुळे सर्व झाले बघा. पण प्रार्थनेच्या द्वारे त्या परिस्थिती स्वीकार करून आम्ही त्या परिस्थिती, आम्ही दैविक अद्भुतामध्ये, दैविक चमत्कारामध्ये, दैविक गौरवामध्ये आम्ही त्याच्या परिवर्तन आम्ही करण्यासाठी आम्ही प्रार्थनेद्वारे शक्य होत आहे. आज तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये आम्ही जे संकट आहेत, आम्ही कठीण परिस्थिती असेल, आम्ही जे काही हृदयद्रावक स्थिती असेल, आम्ही ते स्वीकार करून प्रार्थनेच्या द्वारे आम्ही त्याला गौरवामध्ये, आम्ही दैविक चमत्कारामध्ये, देवाला आभार मानण्याच्या अवस्थेमध्ये आम्ही त्याचे परिवर्तन करणे, हेच देव तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल इच्छा करत आहे. तो मला क्रूस उचलावा लागत आहे, मला वेदना होत आहे, मला त्रास होत आहे, असे म्हणून आम्ही येशू न बसता जी वाईट परिस्थिती, कठीण परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीला देवाच्या गौरवामध्ये काय करत आहे, त्याचं रूपांतर करत आहे. किती लोकांना समजले. हालेलुया. प्रेषित पौल आपल्या सर्वांना माहित आहे, वेळ नाही म्हणून मी सांगून पुढे जात आहे. दुसरा कीर्तिग्रास पत्र 12वा अध्याय मी बघत असताना महान त्रास, वेदना, दुःखातून जात आहे पौल. देवाकडे काय केले, प्रार्थना केली. संकटातून जात असताना, तीव्र कठीण अवस्थेतून जात असताना निराश न होता काय करत आहे, प्रार्थना करत आहे. परंतु देवाने काय उत्तर दिले, एक्सेप्ट इट, स्वीकार कर. जे आजार आहे, जे त्रास आहे, जे कठीण अवस्था आहे, त्याचं काय करू नका, नकार करू नका, त्या अवस्थेला दोष देऊ नका, स्वीकार करा, एक्सेप्ट इट. आणि काय करा, ते देवाच्या कृपा अधिक मिळवण्यासाठी एक संधी म्हणून त्याच्या परिवर्तन करा. लक्षात आलं की सर्वांना. आम्ही जी कठीण अवस्था, जी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये प्रार्थना करून त्या परिस्थितीला दोष न देता, तक्रार करत, कुरकुर करत, निराशेमध्ये न जाता प्रार्थना
करून काही असो परिस्थिती स्वीकार करा आणि त्या परिस्थितीला देवाच्या मदतीसाठी, देवी कृपेसाठी, देवी गौरवासाठी आम्ही त्याच्या परिवर्तन करण्यासाठी तयार होणे. किती लोकांच्या लक्षात आले? तुम्हाला माहित आहे नवीन पांच आपण घेतल्यानंतर जर समजा पान फाटले तर काय करणार? टाकून देणार काय? असंच शिवून आणणे कठीण आहे ना. मग काय करतात लोक? त्याच्या काहीतरी ते समजू नाही म्हणून दुसरा एक आज त्यामध्ये काय करतात? स्क्वॉश लावून किंवा काहीतरी चित्र किंवा काहीतरी करून पाणी असो, बाकी सर्व गोष्टी तसं आहे ना. ड्रेस असो, आम्ही भरपूर मूल्यवान आहे, किमतीचे आहेत. तर जे त्रास समस्या निर्माण झाले, आम्ही जे फाटले गेले, आम्ही त्याच्या परिवर्तन कशामध्ये आणत आहे? दुसरे एक रूप आम्ही त्याला आणून एक उत्तम दिसण्यासारखे त्याला बनवत आहे. किती लोकांच्या लक्षात आहे? आज तुम्हाला आणि मला, माझ्या तुमच्या जीवनामध्ये जो संकट आहे, जो समस्या आहे, निराशेमध्ये आम्हाला घेऊन जाऊ नये, आम्ही त्यामुळे थकून जाऊ नये, तर त्याच्या रूपांग आम्ही उत्तम गोष्टीमध्ये त्याच्या परिवर्तन करण्यासाठी तुम्ही नेहमी तयार झाले. म्हणून देव इथं आहे, प्रेषित पौल यांना सांगत आहे की माझी कृपा तुला पुरेसा आहे. तुम्ही नंतर वाचून बघा 2 कोरिन्थीयांस पत्र 12वा अध्याय. आमेन. त्या त्रासातून, त्या वेदनेतून देवाने त्याला सोडवले नाही. देवाने सांगितले तू काय कर, असंच स्वीकार कर आणि काय करा, त्याच्या परिवर्तन माझ्याकडून अधिक कृपा मिळवण्यासाठी त्याचा वापर करा. देवाकडून अधिक कृपा मिळवण्यासाठी त्या परिस्थितीचा वापर करा. आमेन. हालेलुया. ऐका देवाच्या लोकांना, माझ्या शब्द मी समाप्त करू इच्छित आहे. जेवलेला भाग आपण पुढच्या दिवसांमध्ये पण बघूया. गेतसेमने बागेत येशू गुडघ्यावर येऊन देवासमोर पालथा पडून प्रार्थना करून स्वीकार केले, आय एम रेडी टू ड्रिंक द कप. त्या प्याला पिण्यासाठी मी तयार, त्या प्याला पिण्यासाठी मी तयार, स्वीकार करण्यासाठी मी तयार. त्या तयारी दर्शवून आम्ही त्या महान गौरवाकडे त्याच्या परिवर्तन देव करत आहे. हालेलुया. हालेलुया. आपण सर्वजण आपला नेत्र बंद करूया, सर्वजण आपला डोळे बंद करूया.